आपल्यासोबत सूरज चव्हाण जोडले जात आहेत। सूरजजी, संपूर्ण अपडेट जर आपण पाहिली, नाशिकहून मुंबई कडे खरं तर पोलिसांचं एक पथक रवाना झालेलं आहे। दुसरीकडे उद्या सुनावणी आहे माणिकराव कोकाटे प्रकरणावर। या सर्व संदर्भात आपली प्रतिक्रिया। बघा, पोलीस जे आहे ते कायद्याच्या चौकटीत राहून ते त्यांचं काम करतात। त्याच्यामध्ये आमचं सहकार्य पूर्णपणे त्यांना पोलिसांना आहे, प्रशासनाला आहे। आणि आज माणिकराव कोकाटे साहेबांनी या प्रकरणामुळे अजितदादांकडे आपला राजीनामा सोपवला होता आणि माननीय दादांनी तो राजीनामा मुख्यमंत्री महोदयाकडे पाठवण्यात आलेला आहे। नैतिकतेची जबाबदारी स्वीकारून हा राजीनामा मुख्यमंत्र्याकडे पाठवण्यात आलेला आहे। परंतु या प्रकरणामध्ये आम्हाला पूर्ण विश्वास आहे की आम्हाला जी जिल्हा सत्र न्यायालयामध्ये आमची बाजू मांडण्याला आम्ही कमी पडलो, की उद्याच्या हायकोर्टामध्ये आमची बाजू मांडू आणि उद्या माननीय हायकोर्ट सुद्धा आम्हाला न्याय देईल हा विश्वास आमच्याकडे असलेल्या पुराव्याच्या आधारावरती आहे। मला पूर्णपणे विश्वास आहे की माणिकराव कोकाटे साहेब या संकटातून बाहेर पडतील। सूरजजी, मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर ओढावलेली ही परिस्थिती कुठेतरी राष्ट्रवादीचा पाय आणखीन खोलात जातोय की काय, असा कुठेतरी प्रश्न उपस्थित होतोय। निवडणुकीच्या तोंडावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संकटात आणण्यासाठी अनेक लोक काम करतायत। जसं नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुकीच्या वेळी पुणे प्रकरण बाहेर आलं, आता महानगरपालिकेच्या वेळी असे प्रकरण अनेक आमचे मित्र आहेत, शत्रू आहेत, स्वयंघोषित समाजसेवक आहेत, असे अनेक लोक आहेत जे जाणीवपूर्वक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अडचणीत आणण्याचं काम करतात। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा संकटावर मात करून जनतेच्या आशीर्वादाने पुन्हा उभारत असतो। त्याच्यामुळे अशा संकटाची राष्ट्रवादीला सवय आहे। परंतु आजचं संकट टळेल आणि उद्याला नक्कीच या गोष्टीचा न्याय सुद्धा भेटेल। बरं, मात्र कोकाटेंच्या रिप्लेसमेंटचा पक्षाने काही विचार केलाय का? धनंजय मुंडे यांचं देखील नाव समोर येते। अजून रिप्लेसमेंटच्या याच्यावरती मला वाटतंय काय करायचं, कुणाला घ्यायचं, त्याचा पूर्ण अधिकार हा सन्माननीय दादांना पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना आहे। ते त्याच्यावरती योग्य वेळी योग्य निर्णय घेतील। सध्या आमचं एकच मिशन आहे की माणिकराव कोकाटे साहेब या संकटातून कसे बाहेर पडतील, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणं हीच आमचं एक प्रायोरिटी आहे। कोकाटेंसोबत आपलं काही बोलणं झालंय का? त्यांच्या तब्येतीची विचारपूस आपण केली? नाही, ते हॉस्पिटलाइज असल्यामुळे माझा त्यांचा काही संपर्क होऊ शकलेला नाही। परंतु त्यांच्या जवळच्या नातेवाईकांकडून मी विचारपूस केलेली आहे। त्यांची तब्येत थोडंसं खालावलेली असल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्याचा आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत, त्यामुळे आराम करण्याचा सल्ला दिलेला आहे। ते हॉस्पिटलला जाईल, लवकरच ते सुद्धा त्यांची प्रकृती दुरुस्त झाल्यावर आपली बाजू हे माध्यमाच्या समोर मांडतील। बरं, निश्चित। धन्यवाद सूरजजी, आपण दिलेल्या आपल्या प्रतिक्रियेसाठी। तर महत्त्वाची बातमी आपण बघतोय, नाशिक पोलीस आता मुंबईकडे रवाना झालेले आहे। नाशिक पोलीस डॉक्टरांशी बोलून पुढचं पाऊल ठरवणार आहेत। तर दुसरीकडे अजित पवारांनी माणिकराव कोकाटेंचा राजीनामा स्वीकारलेला आहे। कोकाटेंची तब्येतीत सुधारणा नसेल तर कोकाटेंवर लक्ष ठेवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आता पोलिसांची नियुक्ती केली जाण्याची देखील शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।